आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। गेले काही महिने ज्याची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू होती ते समरजित घाटगे अखेर भाजपमध्ये पुन्हा एकदा त्यांनी प्रवेश केलेला आहे। आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांनी आज दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला। यापूर्वी त्यांनी प्रवेश केला होता, पण विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता। पण आता गेले काही दिवस ते भाजपचंच काम करत होते। जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत त्यांनी भाजपचं काम केलं आणि आज रीतसर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। गेल्यावेळी जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हा म्हाडाचं सदस्य त्यांना मिळालं होतं, जे महामंडळ मिळालं होतं। आता त्यांना कोणतं महामंडळ मिळणार याची निश्चितपणे उत्सुकता आहे। अजूनही नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महामंडळाचं वाटप झालं नाही। या 2 महिन्यात महामंडळाचं वाटप होण्याची शक्यता अधिक आहे, कारण आता सर्व निवडणुका झालेल्या आहेत। अनेक कार्यकर्त्यांना महामंडळाचा शब्द दिला आहे, कोणाला विधान परिषदेचा शब्द दिला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता समरजित घाटगे यांना कोणतं महामंडळ मिळणार, विधान परिषदेसाठी त्यांना संधी मिळणार का याची आता निश्चितपणे उत्सुकता आहे। पण आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांचं नाव मात्र आत्तापासूनच चर्चेला आलेलं आहे। त्यामुळे आता विधानसभेला उभारणार की लोकसभेला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। नेमकं आज मुंबईत चंद्रकांतदादा पाटील, याशिवाय रवींद्र चव्हाण आणि स्वतः समरजित घाटगे काय म्हणाले या प्रवेशावेळी ते पहा। छत्रपती शाहू महाराजांचा ज्या घरात जन्म झाला त्या जन्माचे वारस ते, बाकी त्यांचं कारखाना वगैरे काहीच नाही। म्हणजे शाहू महाराजांचे वंशज, सॉरी त्यामध्ये माहीत करता देतात समृद्धी गाडींचं। आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या या कार्यक्रमात निमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं, त्यांचे गुरु माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय साहेब आणि आमच्या प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी। एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोड्या भावासाठी आहेत। मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुख्य साहेबांची मागणी होती निवडणुकींच्या उपस्थित झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती, पण एक थोड्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा होती। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळी एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी मीडियामध्ये जे बाईट दिले या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत, आता आम्ही काय प्रयोगाला स्कोप नाहीये। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय, माननीय देवेंद्रजी, चंद्रकांतदादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल
त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची. आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू. धनंजय माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता हे काम करायची आम्हाला संधी मिळते. त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू आणि परत मला आपण पक्षामध्ये आणण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा आज खरं तर आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा राजे समरजीजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारी आहे. खरं तर गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहता की भारतीय जनता पार्टी एका विचारधारेबरोबर राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून सातत्याने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत. त्यामुळे गेल्या काही वर्षांअगोदर राजे स्वतः आमच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनात्मक कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुळले गेले होते. संघटनात्मक कोल्हापूर, कागल या सगळ्या भागांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली होती आणि त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही गावखेड्यापर्यंत पुढे न्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण हातात हात घालून ज्यावेळेला पुढे कामाला लागू तर नक्कीच हा भाग जो आहे हा अतिशय पोषक असं वातावरण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आहे आणि मला खात्री आहे की राजेंच्या नेतृत्वामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय धनंजयजी, आनंदी सर्व इथे आव्हाडे साहेब असतील आणि त्यांचे सर्व अमल महाडिक असेल, ही सर्व कार्यकर्ते या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण इथे संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी जोरात आणि जोमाने कामाला लागूया. पुन्हा एकदा आपले राजे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ दिला जाणार. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.